नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। गणराया पाठोपाठ घरोघरी गौराईचे आगमन। आज स्थापना तर उद्या घरोघरी महाप्रसाद। सातपुड्याच्या पायथ्याशी मेंढ्यांना अज्ञात रोगाची लागण, पशुपालकांकडून मदतीची मागणी। विदर्भातील सर्वात पुरातन बाराभाई गणपती सर्व धर्म समभावाचे मानले जाते प्रतीक। अकोला जिल्ह्यातील पांदन रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर, शेतकऱ्यांनी शेतात जायचे तरी कसे। RRCच्या वतीने बाप्पा मोरया रे विशेष कार्यक्रम, दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी। आता सविस्तर बातम्या। घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून आता गणपती पाठोपाठ गौरी 3 दिवस माहेरी आल्या आहेत। माता पार्वती आणि बहीण लक्ष्मी माहेरी पाहुणचारासाठी येते। या मुखवट्याच्या गौराई असे म्हणतात। गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं। सध्या सण उत्सवाचा काळ सुरू असून आज घरोघरी गौराईचे आगमन झाले। गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असे 3 दिवस महत्त्वाचे असतात। यंदाचा गणेशोत्सव खास आहे, कारण यावर्षी गौराई मंगळवारी आल्या आहेत। गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण हो, समृद्धी येवो अशी प्रार्थना करतात। गौरीला साडी दागिने घालून सजवल्यावर पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं। गौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणचार। हा नैवेद्य देखील प्रांतानुसार वेगवेगळा असतो, पण साधारणतः पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ, दुधी भोपळा घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात। नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात। पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात। संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो। सातपुड्याच्या दुर्गम भागातील करीरुपागड शिवारात मल्हार वस्तीतील मेंढ्यांवर इरवा संसर्गजन्य अज्ञात रोगाच्या आजाराने अटॅक केल्याने हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने मेंढपाळ हवालदिल झाले आहेत। चित्तलवाडी आणि करीरुपागड येथील 40 मेंढपाळ कुटुंबाचे मल्हार वस्तीत 2 तांडे असून उपजीविकेचे साधन असलेल्या मेंढ्यांना घेऊन राहतात। एका आठवड्यापासून मल्हार वस्तीतील या तांड्यांमधील 500 ते 800 पर्यंत मेंढ्या इरवा अज्ञात साथीच्या आजाराने मृत्युमुखी पडल्याची माहिती मेंढपाळ यांनी दिली असून हे सत्र अजून सुरूच असल्याने मेंढपाळ हतबल झाले आहेत। व्याघ्र प्रकल्पामुळे मेंढपाळांना मेंढ्या चराईकरिता नेहमीच बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे मेंढपाळ हे चारा शोधत भटकंती करीत असतात। गेल्या आठवड्यापासून करीरुपागड लगतच्या तांड्यामधील मेंढ्यांवर आलेल्या गंभीर आजारामुळे मेंढपाळांच्या दररोज मेंढ्या मृत्युमुखी पडत आहेत। मेंढ्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी पोस्टमार्टम सुद्धा करण्यात आले। मेंढ्या मृत्युमुखी पडल्यामुळे शासनाकडून त्वरित सर्वे करून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। RRC न्यूजसाठी पवन बेलसरे यांचा विशेष रिपोर्ट। त्यांना काय करावा, काय ठेवावा हे त्यांना सुचत नाही आहे। त्यांचे जनावर, त्यांचे जे खाय प्यायचे हे आहे समजा ते सर्व चाललेलं आहे। त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे। त्यांच्या लेकरा बाळांना काय त्यांना अन्न पाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे। आणि याच्यामुळे यावर्षी तर असे आमच्यावर बितली जास्त पावसाळ्यामुळे महामारीचं संकट आलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे जनावरं खूप जगवत आहे। इथं आमचे कमीत कमी 700-800 जनावरं, हजाराच्या जवळपास आकडा पोचलेला आहे। तरी पण इथं कोणी येऊन पाहणी आमची केलेली नाही। डॉक्टर साहेब आले, त्यांनी तपासणी केली वगैरे सर्व काही केलं, पण निदान काहीही लागलेलं नाही। त्याच्यावर 300 मिनिटं होते, त्याच्यावर फक्त 125 मिनिटं वाचले आहेत। बाकी असेच सर्वांचेच कोणाचे 50, कोणाचे 70, कोणाचे 80, कोणाचे 90, 100 असे
सर्व काही मेंढरं गेले. इतकं म्हणून कोणी आले नाही. आमचे भरीव मदत द्यावी ही विनंती. वाळ बांधव आहेत, मी सर्वात आधी तर तुमच्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही या मानवीय संवेदना समजून या ठिकाणी पोचले. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं या मेंढपाळांचा एक जीवाचे तुकडे म्हटलेलं लहानपणापासून जे कोकरू वागवलं ते मोठं केलं आणि 2-2, 300 मेंढऱ्या या ठिकाणी मरत आहेत. आम्ही डॉक्टरांची टीम बोलावली, DD आले, DHO आले, DHO आले. त्यांनी त्यांचे उपचार सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत निदान झालं नाही. निदानात हे आलं की त्यांना निमोनिया झाला. निमोनिया सततच्या पावसामुळे त्यांना निमोनिया झाला आणि जेव्हा आम्ही तहसीलदार आणि SDO साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही. मेंढपाळांचं काही वा तुम्ही गारपीट झाली असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल किंवा वाहून गेलं असेल तरच आम्ही मदत देऊ शकतो. म्हणून शासनाला आमची विनंती आहे, त्यातून त्यांना शासनानं भरीव मदत द्यावी, त्यांना सावरण्यासाठी बळ द्यावं. 1890 मध्ये अकोला येथे स्थापना झालेल्या श्री बाराभाई गणपती संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हा गणपती विविध जाती धर्माच्या एकतेचे प्रतीक असून श्री बाराभाई गणपतीला गणेश उत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे. गणेश उत्सवामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून हा गणपती प्रथम क्रमांकावर असतो. वऱ्हाडातील सर्वात जुना गणपती म्हणून बाराभाई गणपती प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवात या गणपतीला वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. स्वतंत्र पूर्व काळात छोट्याशा अकोला शहरात 5-6 गणेश मंडळांची स्थापना झाली होती. त्यावेळी मिरवणुकीमध्ये प्रथम स्थानाचा मान बाराभाई गणपतीला मिळाला होता. त्याकाळी कैलासवासी भगवान नाथजी इंगळे सह 12 जातीच्या लोकांनी मिळून या गणपतीची स्थापना केली होती. तोच वारसा आजही इंगळे परिवाराने कायम ठेवला आहे. या गणपतीसाठी कोणत्याच प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही. यासाठी येणारा पूर्ण खर्च इंगळे परिवार करतो. बाराभाई गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून बनवलेली असून ही मूर्ती ठाकूर समाजातील मोरे नामक कारागिराने बनवली होती. या मूर्तीचे विसर्जन केल्या जात नाही. मिरवणुकीमधील मानाच्या आरतीनंतर परत ही मूर्ती त्याच जागी ठेवली जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राजराजेश्वर नगरीतील प्रथम क्रमांकाचा मानाचा श्री बाराभाई गणपती हा आहे आणि येथे गणेश भक्त मोठ्या उत्साहाने दर्शनाला येत असतात. तसेच इथे गणेश भक्त जे आपला नवस कबूल करतात आणि जे नवस पूर्ण झाल्याच्या नंतर हे नारळाचं जे तोरण आहे ते इथे अर्पण करतात. अकोला जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून पावसाळ्यात रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. शेतामध्ये जायला ना धड रस्ते आहेत ना कुठली सुविधा. त्यामुळे शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. अकोला शहराजवळ असलेल्या भौरत गावामधील शेतकऱ्यांना पावसाळ्यात रस्त्याअभावी समस्यांचा सामना करावा लागत आहे. मोरगाव भाकरे रोडवर गावातील शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे, पण त्या रोडवरती शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी नाल्यावरून जावे लागते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यावरून जाणाऱ्या रस्त्याचे सर्व पाईप निघाले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना तिथून जाणे अशक्य झाले आहे. पावसामुळे रस्त्याची दुर्गती झालेली आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना कुठलेही वाहन किंवा शेतीचे संगोपन करण्यासाठी ट्रॅक्टर, बैलगाडी, 2 व्हीलर घेऊन जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून पायी मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मुख्यमंत्री साहेबांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे. मुख्यमंत्री साहेब, हे बघा आता आमच्या शेतामध्ये एवढ्या बाया इकडून येणं जाणं करणाऱ्या आहेत, म्हाताऱ्या बुड्या म्हाताऱ्या. तर तुम्ही सांगा साहेब, आता याच्यातून कसे येतात म्हाताऱ्या बाया? त्यांना बिचाऱ्यांना काम केल्याशिवाय गती नाही आहे. आता कास्तकार लोकांना इकडून फवारा झाला, खताचे पोते झाले, हे कसे न्यायचे, काय करायचं? कास्तकार काय कुठं पैसा पुरून कास्तकार साहेबांचं हात आजकाल खूप पाणी पाहू राहिले तुम्ही. असे तुम्हीच बघा आता हे लाईव्ह दृश्य पाहू शकतो आपण. आज 4-5 दिवस पहिले आमच्या शेतामध्ये एवढं पाणी झालं ज्याचं की हद्दीत तिकून मजूर लोक अडकलेले होते. त्यांना काढण्यासाठी आम्हाला खूप कसरत करायला लागली. इकडून जायला रस्ता नव्हता. हे बघा आता म्हाताऱ्या बाया इकडून अशा गेल्या का काटे हे काय बघा बरं साहेब. फक्त आमची एवढी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, कास्तकार लोकांना एवढे पूल वगैरे बांधून हे देण्याची कृपा करावी. RRC नेटवर्क आणि सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत बाप्पा मोरया रे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर कमी कालावधीतच अधिराज्य गाजवतोय. संपूर्ण शहरामध्ये एकच चर्चा, ती म्हणजे RRCचा बाप्पा घेऊन आलेल्या नवनवीन संकल्पनांची असून
दररोज नवनवीन सामाजिक सांस्कृतिक उपक्रम सलग 10 दिवस होणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी RRCचा गणपती बाप्पा यांच्या आरतीचा मान जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाव, GRP पोलीस ठाणेदार अर्चना गाढवे, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रानमित्र समूहाचे सदस्यांना देण्यात आला होता. यावेळी रानमित्र समूहाच्या डॉक्टर पल्लवी दिवेकर, संस्थापक अध्यक्ष, निखिलेश दिवेकर सहसंस्थापक, माधवी तायडे सचिव, राजेश लोहिया सहसचिव, स्वप्ना देशमुख कोषाध्यक्ष, प्रीती भाकरे PRO, डॉक्टर पियुषा भागडे विशेष कार्यकारिणी सदस्य, तर RRC नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे, संपादक विजय चव्हाण, सहसंपादक विशाल बोरे, प्रतिनिधी अकबर खान, सुरेश राठोड, पवन इंगळे, विराज वानखडे, योगेश महाजन, विजय घनमुडे, दिलीप पुंड, RRC एडिटिंग प्रमुख मनीष देशमुख, आरती हेडाव, निवेदिका वैशाली चौखंडे, उद्देश मानकर, गायत्री खडसनेसह RRCचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर मान्यवरांचे स्वागत सन्मानाचा शेला आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. सुमधुर गीतांचा कार्यक्रम तुझं सुख करता तुझं दुःख हरता हा सुद्धा अतिशय रंगतदार ठरला. यामध्ये गायिका रुजुता रानडे आणि गायक मदन खुणे यांनी आपल्या सुरेल आवाजात सुमधुर गाणी सादर केली. उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल राजेश निखाडे आणि पल्लवी डोंगरे यांच्या हस्ते कलाकारांचा गुणगौरव करण्यात आला. गौरी स्तनंदनाय गौरी हृदय नंदनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय. जो मिलना यही है जिनको जी वही कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. महिला व बालकल्याण विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाव, महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पोषण प्रदर्शनीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक एक पेड मां के नाम, मी आहे पोषण मटका, स्तनपान जनजागृती यासह विविध संदेश साकारण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदान यंत्र वापराबाबत व मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी EVM व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 10 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान जनजागृती मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या ठिकाणी EVM प्रात्यक्षिक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जनजागृती मोहिमेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे आदी उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार 2 मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक गाव, मतदान केंद्रस्थळावर मतदारांना मतदान यंत्रांची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिकांदरम्यान मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आता महालक्ष्मीचेही घरोघरी आगमन झाले असून संततधार पावसामुळे बाजारातील फुलांची आवक कमी झाल्याने फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
4 दिवसांपूर्वी 20 ते 30 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या झेंडू फुलांच्या दरात सण उत्सवामुळे मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फुलशेतीचे नुकसान होत असून सणासुदीच्या दिवसात अकोल्याच्या बाजारपेठेत फुलांची आवक कमी होत आहे. गणेशोत्सव व महालक्ष्मीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून निशिगंधा, गुलाब, लिली इत्यादी फुले अकोला बाजारात येतात. अकोला फुल बाजारात गुलाबाची फुले 500 रुपये प्रति किलो, लिली 700 रुपये, निशिगंधा 700 रुपये, झेंडूची फुले 180 ते 200 रुपये किलो दराने विक्री सुरू असून महालक्ष्मी आणि गणेशोत्सवाच्या दिवशी फुलांची आवक कमी असल्याने फुलांच्या हारांचे भाव गगनाला भिडले असले तरी भाविक भक्त फुलांची खरेदी करीत आहेत. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल बजाव मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत होत असलेल्या विविध योजनांच्या अन्यायाविरुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारा स्थापन केलेल्या महाविद्यालय जीर्ण होत असल्याबाबत व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराविरोधात अनेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ढोल वाजवीत शासन तुम होश में आओचे नारे देण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या फोटोला बेशरमचा हार घालून निषेध नोंदविला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. गणराया पाठोपाठ घरोघरी गौराईचे आगमन. आज स्थापना तर उद्या घरोघरी महाप्रसाद. सातपुड्याच्या पायथ्याशी मेंढ्यांना अज्ञात रोगाची लागण. पशुपालकांकडून मदतीची मागणी. विदर्भातील सर्वात पुरातन बाराभाई गणपती सर्व धर्म समभावाचे मानले जाते प्रतीक. अकोला जिल्ह्यातील पांदन रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर. शेतकऱ्यांनी शेतात जायचे तरी कसे. RRCच्या वतीने बाप्पा मोरया रे विशेष कार्यक्रम. दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.